सन्माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। पुन्हा आलेल्या महायुती सरकारचे पहिलेच हिवाळी अधिवेशन आहे। मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर, मनीषाताई कायंदे, अमोल मिटकरी, अंबादास दानवे, प्रसाद लाड, अभिजित वंजारी, इद्रिस नायकवडी, निरंजन डावकरे, एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, हेमंत पाटील, धीरज लिंगाडे, चित्राताई वाघ, अरुण लाड, विक्रांत पाटील, प्रज्ञाताई सातव, ज्ञानेश्वर म्हात्रे, किरण सरनाईक, अमित गोरखे, सुधाकरजी गडवाले, शिवाजीराव गर्जे, परिणय फुके, सत्यजित तांबे, राजेश राठोड, श्रीकांत भारतीय, जमो अभ्यंकर, सदाभाऊ खोत, सचिन आहेर आणि इतर सन्माननीय सदस्यांनी यामध्ये आपले विचार मांडलेले आहेत। सभापती महोदया, गेल्या 2.5 वर्षात महायुतीने विकास आणि कल्याणकारी योजनांचं ऐतिहासिक काम केलं। गेल्या 2.5 वर्षात विक्रमी काम झालं। ते विक्रमी वेळेमध्ये एक क्षणही न थांबता, एकही सुट्टी न घेता आम्ही टीम म्हणून काम केलं आणि त्यामुळे राज्याच्या निवडणूक निकालामध्ये इतिहास घडला। आमच्या सरकारनं सभापती महोदय 24/7 काम केलं आणि त्यामुळे महाराष्ट्राचं गाडं आधी घसरलं होतं ते रुळावर आणलं। मग महाराष्ट्राची विकासाच्या महामार्गाने सुसाट घोडदौड सुरू झाली। 2.5 वर्ष आम्ही एक टीम म्हणून काम केलं, त्यामुळेच आमचं सरकार हे जनतेचं लाडकं सरकार देखील ठरलं। एवढं ऐतिहासिक मॅन्डेट त्यामुळे जनतेने आम्हाला दिलं। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या विचारांचं सोनं गाठीला होतं, धर्मवीरांची, दिघे साहेबांची शिकवण सोबत होती आणि म्हणून मागे न वळून बघता आम्ही विकासाचं काम केलं। महायुती सरकारची आता नवी इनिंग सुरू झालेली आहे। जनतेच्या विश्वासामुळे आमची जबाबदारी आणखी वाढली आहे। आता अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचं वचन आम्ही दिलेलं आहे आणि त्याचबरोबर निवडणुकीत देखील विरोधकांना चारी मुंड्या नाही, ते जाऊ दे, आता राजकीय भाषण नाहीये, म्हणजे ते मतदारांनी आसमान दाखवलं। 2.5 वर्ष त्यांनी आम्हाला शिव्याशाप दिले, आरोप केले आणि 2.5 वर्ष वाया घालवलं। कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही हे सिद्धही झालं। पण विरोधकांची अवस्था गिरे तो भी टांग ऊपर अशीच राहिली आहे। जनतेने विरोधी पक्षांवर एक प्रकारे बहिष्कार टाकलाय। त्यांना सगळं कळतंय पण वळत नाही। सगळ्यांच्या बाबतीत नाही बोलत मी। आणि त्यांनी आता तरी खरं म्हणजे रडगाणं थांबवायला पाहिजे आणि गेल्या 2.5 वर्ष रडगाणं सुरू होतं। आता रडगाणं थांबवा। जो 2.5 वर्षाचा विकास झाला, आता पुढे विकास करतोय। आमच्या सोबत रडगाणं थांबून विकासाचं गाणं गा आणि या राज्याच्या विकासामध्ये आपण सहभागी व्हा, अशा प्रकारची भूमिका आपली घेतली पाहिजे। लोकांची काही घेणं देणं नाही, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकात फरक काय असा प्रश्न विचारला जातोय। त्याचं उत्तर एकच आहे, सत्यमेव जयते। फेक नरेटिव्ह वर काम पॉझिटिव्ह ने त्याला उत्तर दिलेलं आहे आणि विजय मिळवलेला आहे। मुख्यमंत्री म्हणून काम करताना माझं धोरण गतिमान विकास हेच होतं। माझ्या सोबत देवेंद्रजी होते, अजितदादा होते आणि आम्ही एक टीम म्हणून काम केलं। आम्ही कोणालाही छोटा मोठा समजलो नाही। आम्ही मिळेल ते काम केलं। प्रत्येकाने राज्यभर ज्या योजना आहेत त्या पोहोचवल्या। शासन आपल्या दारी असेल असे अनेक उपक्रम आम्ही केले आणि अतिशय
आम्ही पक्षभेद बघितला नाही, द्वेषाला कधी थारा दिला नाही, कुणाचाही तिरस्कार केला नाही, आरोपाला आरोपाने उत्तर दिलं नाही, आरोपाला कामाने उत्तर दिलं. हे मी नेहमी सांगायचो, आरोपाला मी आरोपाने उत्तर देणार नाही, कामाने उत्तर देईन. आणि तेच आम्ही केलं. आणि म्हणून त्यासाठी मी कुणावर वैयक्तिक टीका केली नाही, करत नाही, करणारही नाही, आणि त्यासाठी ही जागाही नाही. पण काही गोष्टींकडे लक्ष वेधणं भाग आहे. संत कबीराचा एक दुआ आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अब कर. अशी भूमिका आम्ही घेतली आणि डे नाईट आम्ही काम केलं. 24/7 आम्ही काम केलं. पायाला भिंगरी लावून आम्ही काम केलं. आणि म्हणून महायुतीच्या सरकारनं गेल्या 2.5 वर्षात याच धोरणानं काम केलं. त्यामुळेच गतिमान विकासाचं एक महाराष्ट्र मॉडेल तयार झालं. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही ती विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला पटली तरी मान्य करणार नाही, हा भाग सोडा. परंतु त्या आधी काय चित्र होतं जरा आठवा. 2.5 वर्षापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है जब जीना है बरसो. असं कारभार होता. आणि महाविकास आघाडी सरकारचं सभापती महोदया धोरण होतं, सगळं बंद, शाळा बंद, कॉलेज बंद, मंदिरं बंद, नोकऱ्या बंद, प्रकल्प बंद, योजना बंद, हसणं बंद, जगणं बंद. खोटं बोला पण रेटून बोला. बंद सम्राट घरात होते आणि फेसबुक लाईव्ह जोरात होते. त्यांच्या काळात हा महाराष्ट्र जणू समाधानानं जगणं विसरला होता. कुणी वैयक्तिक याच्यामध्ये घेऊ नये. आम्ही सगळे निर्बंध उठवले. सरकार आल्या आल्या पहिले तर सणांवरचा निर्बंध उठवला. मला वाटलं त्यावेळेस गोविंदा होता. आणि गणपती, नवरात्री, सगळं सगळं. आणि जनतेला मोकळा श्वास घेऊ दिला. मोठमोठी कामं अडकून पडली होती, सगळ्याला स्टे दिला होता. अनेक प्रकल्प रखडले होते, कोणीतरी पाचर मारून ठेवली होती. परंतु अशी पाचर मारून ठेवणाऱ्या लोकांना देखील मी सांगतो की हे विकासाची कामं आहे. खऱ्या अर्थाने या विकासामध्ये सगळ्यांनी आलं पाहिजे. कुणाला विकास कुणासाठी आहे? फक्त सत्ताधारी पक्षासाठी? आमच्यासाठी आहे? सर्वसामान्य लोकांसाठी ही विकासाची गंगा आम्ही आणत होतो. आणि म्हणून लोकांनी निवडणुकीमध्ये या कामाची पोचपावती आम्हाला दिली. आणि खऱ्या अर्थाने 2.5 वर्षापूर्वी राज्यात त्याचमुळे सत्ता पालट झाला आणि आम्ही जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं. खरं म्हणजे 2019लाच जनतेच्या मनातलं सरकार पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने ते सरकार स्थापन झालं नाही. त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही. परंतु सर्वसामान्य लोकांना हवं असलेलं सरकार आम्ही 2022 मध्ये आणलं. त्यानंतर प्रत्येक पावलावर टीका झाली, शिवाशाप झाल्या, घटनाबाह्य सरकार म्हणून आमच्यावर टीका झाली. मी मुख्यमंत्री होतो, मलाही घटनाबाह्य म्हटलं गेलं. तोच घटनाबाह्य मुख्यमंत्री जनतेच्या न्यायालयामध्ये जिंकला आणि या निवडणुकीमध्ये प्रचंड असा विजय प्राप्त झाला. या ठिकाणी मी नम्रपणे नमूद करू इच्छितो. किती आरोप झाले, किती टीका झाल्या तरी आम्ही थांबलो नाही. तसा हा एकनाथ थांबणारा नाही. हा एकनाथ शिंदे रडणारा नाही तर लढणारा आहे. बाळासाहेबांच्या भूमिका घेऊन आम्ही त्यांचे विचार घेऊन पुढे चाललेलो आहे. आणि त्यामुळे आमचे सर्व सहकारी देखील लढणारे आहेत. आमचे दोन्ही सहकारी, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे सगळे सर्व सहकारी लढणारे आहेत. प्रसंगी वेळ प्रसंगी त्या ठिकाणी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. जिथं जिथं आपत्ती आली, संकट आलं, तिथं पोहोचले, लोकांचे अश्रू पुसण्याचं काम केलं. आणि म्हणून आता आम्ही एकटा नाही आहे. देवेंद्रजी एकटे नाही आहेत किंवा अजितदादा असतील किंवा हे असतील. आता आमच्या बरोबर कोट्यावधी लाडक्या बहिणी आहेत. 2,34,00,000 आणि लाडके भाऊ आहेत, लाडके शेतकरी आहेत. आणि म्हणून महाराष्ट्राचा हा लाडका भाऊ शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लोकांच्या सेवेत राहणार आणि आम्ही लोकांची सेवा करत राहणार. हा एक शब्द आहे. आम्हाला घटनाबाह्य सरकार म्हणणारे निवडणूक आयोगाकडे हरले, विधिमंडळात हरले, सर्वोच्च न्यायालयात हरले, जनतेच्या न्यायालयात म्हणाले आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. जनतेच्या न्यायालयात गेले,
तिथेही जनतेने त्यांना हरवलं आणि लँडस्लाइड विक्ट्री जी आहे ती केली आणि जनतेने उरली सुरली पण बिनपाण्याने केली. वैयक्तिक मी कुणाच्याबद्दल बोलत नाहीये. आणि म्हणून आज आमच्या विरोधकांची अवस्था काय ते इथं नाही खाली लागू होते. विरोधी पक्षनेता विरोध इथे आपल्या बरोबर आहेत. जाऊ द्या, विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा मी काढत नाही. परंतु आता एवढं प्रचंड दैदिप्यमान यश निवडणुकीमध्ये मिळालं की खऱ्या अर्थाने विरोधकांना काय करावं काय करू नये हेही सुचत नाही. आणि म्हणून त्यांना एक तोंड लपवायला एक खांब मिळाला, ईव्हीएम. आता जिंकता येईना म्हणतो ना आपण, नाचता येईना अंगण वाकडं, तसं जिंकता येईना ईव्हीएम वाकडं अशी त्यांची गत झालेली आहे. मी एवढंच विचारू इच्छितो की झारखंडमध्ये लोकसभेमध्ये जेव्हा विजय मिळाला, कारण ईव्हीएमवर देखील अनेक लोकांनी आक्षेप घेतले, आणि लोकसभेमध्ये जेव्हा मॅन्डेट मिळालं तेव्हा आम्ही ते स्वीकारलं, आम्ही मान्य केलं जनतेचा कौल. आणि त्यावेळेस विधानसभेची काही लोक मांडणी करू लागले आणि विधानसभेचं मंत्रिमंडळ देखील तयार झालं आणि मंत्रिमंडळाचं खातेवाटप देखील झालं. परंतु विधानसभेमध्ये जनतेने हे सगळं मंत्रिमंडळ बरखास्त केलं आणि त्यांची जागा त्यांना दाखवून दिली. आणि म्हणून या ठिकाणी झारखंडमध्ये जिंकले, कर्नाटकमध्ये जिंकले, तेलंगणामध्ये जिंकले. आता तर ओमर अब्दुल्ला आपलेच इंडिया अलायन्सचे पार्टनर आहेत, त्यांनी सांगितलं ईव्हीएमचं रडगाणं बंद करा. निवडणूक आयोगाने ईव्हीएमचा रडगाणं बंद करा आणि जनतेने जो दिलेला जो निर्णय आहे तो मान्य करा. शेवटी हा जनतेचा अपमान आहे, हा जनाधार जो जनतेने दिलेला आहे त्याचा अपमान आहे. आणि म्हणून या ठिकाणी निवडणूक आयोगाने देखील मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटची तपासणी देखील केली. 1445 व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या गेल्या. एका तरी ठिकाणी तफावत परब साहेब आढळली नाही एकाही ठिकाणी. आणि आढळली असती तर ईव्हीएमचा घोटाळा आपण म्हटलं असतं. आणि म्हणून पराभवाचं खापर फोडायला कोणीतरी हवं, म्हणून या ठिकाणी ईव्हीएमचा घोटाळा, ईव्हीएमचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. आपण कुठे कमी पडलो याचं आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून ईव्हीएमच्या नावाने एवढा मोठा बोबाटा सुरू आहे. शशिकांत शिंदे म्हणाले सत्ताधाऱ्यांनाही या विजयाचा अंदाज नव्हता. आपण म्हणाला सत्ताधाऱ्यांना देखील या विजयाचा अंदाज नव्हता, म्हणजे ईव्हीएम घोटाळा झालेला नाही. जर आम्हाला माहित असता अंदाज तर आम्ही म्हणजे तुम्ही सांगताय की सत्ताधाऱ्यांना देखील अंदाज नव्हता. म्हणजे लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे. लाडक्या बहिणीने आम्हाला मतदान केलंय, लाडक्या भावाने आम्हाला मतदान केलंय, लाडक्या शेतकऱ्यांनी आम्हाला मतदान केलंय, लाडक्या ज्येष्ठांनी आम्हाला मतदान केलंय. त्यामुळे ही लँडस्लाइड विक्ट्री आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल, बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. काल या सभागृहात पावणे कलाकार येऊन गेले. मीडिया समोर रडगाणं गाण्यापेक्षा खरं म्हणजे सभागृहामध्ये येऊन बोललं पाहिजे, सभागृहामध्ये येऊन बाजू मांडली पाहिजे असं मला वाटतं. परंतु काही लोक फक्त पार्ट टाइम म्हणून या सभागृहाचा वापर करतात. मी जास्ती काही बोलत नाही, कारण मला टीका करण्याची सवय नाही. शेवटी मी आतापर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये, आयुष्यामध्ये मी कधी कमरेखालची टीका केली नाही. कधी मी म्हणजे मनाला वाईट वाटेल अशा प्रकारची टीका केली नाही. परंतु काही लोकांनी आतापर्यंत 2.5 वर्ष टीका टीका टीका, आरोप आरोप आरोप, आणि आता देखील ते सोडलेलं नाही. कितीचा
ते जाऊ दे भोंगेच. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मी हे का म्हणालो, किसी को विरासत में गद्दी मिलती है पर हर किसी को बुद्धी नहीं मिलती. आणि म्हणून आमच्या विजयाचा आनंद त्यांना दिसत नाही, कारण त्यांच्या डोळ्यात पराभवाचं पाणी आहे. डोळे मिटले की सगळाच अंधार असतो, तसं विरोधकांचं झालंय. उघडा डोळे, बघा नीट, तुम्हाला समोर दिसेल विकास, डेव्हलपमेंट, कल्याणकारी योजना, ज्यामुळे आम्हाला तुम्हालाही महाराष्ट्रातल्या जनतेचा जल्लोष दिसला असता. खरं म्हणजे आनंद दिसेल आणि महायुतीच्या लाडक्या सरकारवर असलेलं प्रेमही दिसेल. खरं म्हणजे महाराष्ट्रानं या जनतेने जोडे मारल्यानंतर काही जणांना पुन्हा हिंदुत्व आठवलंय. उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. हिंदुत्व काय टी शर्ट आहे का, कधी बदलू शकतो, कधी घालू शकतो, असं नाही होत. आणि म्हणून हौस से जाती हो बूंद से नहीं आती, हे लक्षात ठेवा. मी उलट म्हणतोय, बूंद से जाती हो हौस से, पण आता हौस से गई है तो बूंद से कैसे आएगी. त्यामुळे मी मुद्दाम या ठिकाणी म्हणत नाहीये, जे आहे वस्तुस्थिती सांग. लोकांना कळलं नाही तुम्ही काय विनोदानी म्हटले आणि काय उपहासानी म्हटलंय, त्यामुळे स्पष्ट हौस से गई वो बूंद से नहीं आती. समझने वाले को इशारा काफी आहे. आणि वैयक्तिक कोणी घ्यायची गरज नाही. खरं म्हणजे मी खाली सभागृहामध्ये भाषण का, ते आमचे देवेंद्रजी गेले तिकडे. आणि म्हणून परिस्थिती जी आहे या निवडणुकीची, ती मी आपल्याला सांगतोय. सणांवर तुम्हाला एकच सांगतो, मी का म्हणतो हे, सणांवर निर्बंध ताई लावलेले सभापती महोदय ते आठवा. राम भक्तांना हरामखोर म्हणाला होता ते आठवा. हिंदू म्हणायची लाज वाटत होती ते आठवा. हिंदू हृदय सम्राट म्हणायला देखील जीभ कचरत होती तेही आठवा. साधूच्या हत्याकांडानंतर मूग गिळून बसले होते तेही आठवा. मुंह में राम बगल में छुरी, अशी जी काय वृत्ती आहे, त्या ठिकाणी हनुमान चालीसा म्हटलं, त्याला जेलमध्ये टाकून दिलं. हनुमान चालीसा आता हनुमान मंदिरामध्ये फिरतात. आणि म्हणून इथे आमचे मित्र प्रवीण भाऊ दरेकरांनी पेन ड्राईव्हचं काहीतरी बोलले का तुम्ही, पेन ड्राईव्हचा गौप्यस्फोट केला. मला आणि देवेंद्रजींना अडकवून जेलमध्ये टाकण्याची कारस्थानं कशी शिजत होती हे त्यांनी उघड केलं. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांच्या दालनात देखील कोणीतरी गेलं पुष्पगुच्छ घेऊन. म्हणजे एवढी टोकाची टीका निवडणुकीच्या दरम्यान किंवा सरकार स्थापन झाल्यानंतर एवढी टोकाची टीका करून, आरोप करून, एक तर तू राहशील नाही तर मी राहीन, एक सगळे किती लोकांचे नंबर याचा पण होता. प्रवीण दरेकर, देवेंद्रजी आणि प्रसाद लाड यांचे नंबर तयार होते आणि नावं तयार होती. आणि किती भयंकर वागलात. आणि म्हणून फडणवीसांना देखील देवेंद्रजींना आत टाकण्यासाठी देखील कारस्थानं शिजवली. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काही लोक म्हणाले बर्फाच्या लादीवर टाकून मारू, काही लोक म्हणाले लाडकी बहीण योजनेची इन्क्वायरी करू, लाडक्या भावाची इन्क्वायरी करू, आणि सरकार आल्या आल्या सगळ्यांना जेलमध्ये टाकू. मी तर सांगितलं, लाडक्या बहिणींसाठी एकदा काही 100 वेळा एकनाथ शिंदे जेलमध्ये जायला तयार आहे. पण तुम्हाला मी हेही सांगितलं त्यावेळेस, लाडक्या बहिणी लाडक्या भावांच्या बाजूनेच उभ्या राहतील, सावत्र भावांना त्यांची जागा दाखवतील, हे मी सांगितलं होतं तेव्हा. आणि सावत्र भावांना जागा दाखवली. आणि म्हणून यांचं रंग बदलण्याचं कौशल्य बघून सरड्यांना सुद्धा लाज वाटली असेल खरं म्हणजे. आणि याला भेट त्याला भेट, आणि नंतर घरी थेट. निवडणुकीतला आमचा स्ट्राईक रेट उत्तम आहेच, कारण गेल्या 2.5 वर्षात महायुती सरकारच्या विकास कामांचा स्ट्राईक रेट देशात सभापती महोदया सर्वाधिक आहे, हे मी सांगतो. आणि आपण तपासून बघा. महाराष्ट्राला देशात क्रमांक 1चं राज्य बनवण्यासाठी आम्ही सगळे दिवस रात्र 24 तास काम करत होतो. यापुढे देखील देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून काम करतोय. यापुढे देखील हे सुरू राहील. मुख्यमंत्री म्हणून माझ्या काळामध्ये नागपूर येथे 2 अधिवेशनं झाली. विदर्भाशी माझं वेगळं नातं आहे, ते इथल्या प्रेम करणाऱ्या जनतेमुळे. आणि मुख्यमंत्री असताना देखील मला विदर्भासाठी काहीतरी भरीव करण्याची संधी मिळाली.
याचा देखील निश्चित आनंद मला आहे. आज विदर्भात हे अधिवेशन होत आहे. विदर्भ कराराची अंमलबजावणी करायची म्हणून या अधिवेशनाची नुसती औपचारिकता नाही आहे. गेल्या दोन्ही अधिवेशनामध्ये आम्ही विदर्भाच्या विकासासाठी ठोस पावलं उचलली आणि त्यांचे चांगले परिणाम देखील दिसू लागलेत. मी सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाच्या कामाला आम्ही सुरुवात केली. त्याचा शेवटचा टप्पा देखील आता लवकर पूर्ण होतोय. योगायोगाचा भाग म्हणजे देवेंद्रजीच आता मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून समृद्धी महामार्ग हा आपण गोंदिया, भंडारा, गडचिरोली पर्यंत पुढे नेतोय. विदर्भातल्या 5 लाख शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी हेक्टरी 15,000 रुपये बोनसची घोषणा मी जेव्हा मुख्यमंत्री पहिल्यांदा झालो तेव्हा हिवाळी अधिवेशनात इथं केली आणि त्यानंतर बोनसची दुसऱ्या वेळेला आपण रक्कम वाढवून 20,000 रुपये केली. 20,000 रुपये केली. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटर वर जागतिक दर्जाचा पर्यटन, जलपर्यटन प्रकल्प सुरू होतोय. वैनगंगा, नळगंगा नदीजोड प्रकल्प मार्गी लावायचा आहे. विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून डेव्हलप करायचा आहे. विदर्भ मराठवाड्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सभापती महोदया 70,000 कोटींच्या प्रकल्पांना मान्यता दिली आहे. विदर्भात अधिवेशन आहे आणि म्हणून काही सदस्यांनी विदर्भातल्या कामांच्या बद्दल प्रश्न उपस्थित केले होते. खरं म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा जो आहे, मराठवाडा वॉटर ग्रीड देवेंद्रजींच्या काळात सुरू झाला. नंतर महाविकास आघाडी सरकारने बंद केला. तो वासनात गुंडाळला. जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजींच्या काळात सुरू होती. अतिशय चांगली योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने. ती महाविकास आघाडीच्या काळामध्ये बंद झाली. आम्ही ती सुरू केली. खरं म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही योजना आहे. आणि म्हणून त्याचबरोबर सुरजागड येथे 2 नवीन प्रकल्प त्या काळात मुख्यमंत्री असताना सुरू झाले. आणि आज मी सांगतो की नक्षलवाद हा तिथं लोकांच्या हाताला काम मिळू लागलं. लोकांना त्या ठिकाणी त्यांचं जीवनमान उंचावलं. तिथे त्यांना आरोग्य सुविधा मिळाल्या, त्यांना रस्ते मिळाले, त्यांना शिक्षणाचे चांगल्या सोयी मिळाल्या आणि आता नक्षलवाद जवळपास संपुष्टात आला आणि जे काही उरले ते सरेंडर होत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी गडचिरोली सारख्या भागात देखील आता इंडस्ट्री जाऊ लागली. सुरजागडमध्ये कोणी जायला तयार नव्हतं आणि त्या काळामध्ये सुरजागड प्रकल्प सुरू झाल्यानंतर आता मोठे स्टील इंडस्ट्रीवाले आज गडचिरोलीमध्ये जागा मागतायत. हे या सरकारचं फलित आहे. लोणार तसेच भंडारा गोंदिया सर्किट पर्यटन सर्किट म्हणून विकसित करण्यास सुरुवात केली. सभापती महोदया, गेल्या 2.5 वर्षात आम्ही 86 कॅबिनेट बैठका घेतल्या आणि 850 महत्वाचे निर्णय घेतले. बाकी छोटे मोठे निर्णय सांगायला बसलो तर इथे अधिवेशन कमी पडेल, वेळ कमी पडेल, म्हणून मी त्याच्यात जात नाही. महायुती सरकारने लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्या कल्याणासाठी काम केलं. त्यामुळे या सगळ्यांसाठी महायुती सरकार लाडकं ठरलं आणि म्हणून आम्ही देखील लाडके भाऊ ठरलो. आमच्यासाठी हे पद कुठल्याही दुसऱ्या पदापेक्षा खूप मोठं पद आहे. मी आधी सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणून काम करत होतो. आता डीसीएम आहे. डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन, अशा प्रकारचं मी काम करतो. शेवटी मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्राला काय मिळालं, या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं, ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून आमचे मित्र अंबादास म्हणाले, अभिभाषणात राज्याचं नुसतं गुलाबी स्वप्न रंगवलंय, पण ते स्वप्न नाही, महाराष्ट्राचं अंबादास गुलाबी वास्तव आहे. अंबादासजी, तुमच्या नवाबी सरकारपेक्षा आमचं गुलाबी सरकार केव्हाही चांगलं ठरलं. दादानी पण आमच्या गुलाबी सरकार घेतलं. 2.5 वर्षात ज्या लोककल्याणकारी योजना राबवल्या, विक्रमी विकास कामं झाली. चालेल, घशासाठी धन्यवाद. सभापती महोदय, 2.5 वर्षात ज्या कल्याणकारी योजना राबवल्या, विक्रमी विकास कामं झाली, त्यामुळे महाराष्ट्राचं वास्तव गुलाबी झालंय. परदेशी गुंतवणूक महाराष्ट्र पहिला आहे, हे गुलाबी वास्तव आहे. महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र पहिला आहे, हे गुलाबी वास्तव आहे.
जीएसटीत पहिले आहोत, उद्योगामध्ये पहिला नंबर आहे, हे वास्तव आहे. 5 लाखाचा आरोग्य विमा देणारं हे पहिलं राज्य आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देणारं हे पहिलं राज्य आहे. 10 लाख म्हणजे 10 लाख तरुणांना स्टायपंड देणारं, त्यातले 1,80,000 तरुणांना अपॉइंटमेंट दिलेले आहेत. 6,000, 8,000, 10,000 स्टायपंड देणारं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठल्या सरकारने निर्णय घेतला? तो आमच्या महायुती सरकारने निर्णय घेतला आणि आज लाखो लोकांना त्याचा फायदा होणार आहे. देशातलं लॉंगेस्ट सी ब्रिज करणारं हे MTHL हे पहिलं राज्य आहे. सर्वात मोठं मेट्रो नेटवर्क असलेलं पहिलं राज्य आहे. आणि त्याचबरोबर परदेशी गुंतवणूक पूर्ण देशाची 52% गुंतवणूक आपल्या राज्यात आहे. हेही पहिलं राज्य आहे. आणि बाकी तर खूप आहे, त्याच्यामध्ये मी जात नाही. हे गुलाबी वास्तव आहे. आणि म्हणूनच अंबादासजी हे सगळं केल्यामुळे एवढा मोठा जनादेश, एवढा मोठा जनाधार आणि एवढा मोठा दैदिप्यमान विजय महायुतीला मिळालेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,34,00,000 लाडक्या बहिणींना अगोदर त्याची टिंगल करत होते. लाडक्या बहिणींना भीक देत आहे का? लाडक्या बहिणींना विकत घेत आहे का? 1,500 रुपये म्हणजे काय? 1,500 रुपयात काय होतंय? अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना आणि पैशाच्या राशीत लोळण घेणाऱ्या लोकांना 1,500ची काय कळणार? 1,500 रुपयाचं मोल सर्वसामान्य लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आम्ही आधार देण्याचं काम केलं. आम्ही देखील गरिबीतून आलोय. मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला माहित आहे माझी आई त्यावेळेस काय काटकसर करत होती, कसं घर चालवत होती, कसं बिलाचे पैसे काढत होती, बाजूला करून ठेवत होती. शाळेची फी असेल, हे सगळं रेशनचं असेल, हे सगळं मी पाहिलंय. आणि जेव्हा सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही ठरवलं सरकार कुणाचं आहे? सरकार सर्वसामान्य माणसाचं म्हणतो. मग सर्वसामान्य माणसाला काय देणार आपण? मग सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनाला आधार द्यायचा असेल तर त्यांना आपण हे दिलं पाहिजे. म्हणून लाडकी बहीण योजना सुरू केली. आणि त्याला विरोधकांनी एवढी टीका केली, कोर्टात गेले, हायकोर्टाने त्यांना लापा चपराक दिली, हायकोर्टाने पळवलं. आता नागपूर इकडे कोर्टात कोणीतरी गेले, तेही देखील कोर्ट लाडक्या बहिणींच्या बाजूने उभं राहील. आणि म्हणून पैसे मिळणार नाहीत, पैसे मिळणार नाहीत असा आरोप करणारे लोक, पैसे पहिला हप्ता गेल्यानंतर सभापती महोदया म्हणाले आता लवकर पैसे काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. सरकार हे देणार आहे, हे घेणारं सरकार नाही, हे थापा मारणारं सरकार नाही, हे देणारं सरकार आहे. दोन्ही हाताने आम्ही दिले, पैसे दिले. 5 इन्स्टॉलमेंट परब साहेब 5 हप्ते आम्ही त्याच्यात भरले. निवडणुकीमध्ये पण असतं ते राज्यपाल पुढच्या वर्षात आम्ही काय योजना करणार आहोत ते सांगतो. मागचं तुम्ही केलं त्याच्यामुळे तुम्ही तिथे परत आलात, त्याच्याबद्दल काही वाद नाही. तुम्ही ज्या 2.5 वर्षात केलं त्याच्यामुळे तुम्ही तिकडे आलात. आता पुढच्या वर्षात तुम्ही काय करणार? ऐका ऐका परब साहेब, तुम्ही वाचलं नाही. तुम्ही परब साहेब, अरे परब साहेब, सन्माननीय परब साहेब, अजून भाषण उपमुख्यमंत्र्यांचं पूर्ण व्हायचंय. अजून उपमुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्ण व्हायचंय. त्याच्या आधीच तुम्ही एवढे का अस्वस्थ होताय? एवढे नाही. आता खाली बसा. त्यांचं भाषण पूर्ण झालेलं नाहीये, त्याच्या आधी भाषा करत नाही. नाही नाही तुम्ही परब साहेब हे बरोबर नाहीये. परब साहेब हे बरोबर नाहीये. मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होण्याच्या आधीच तुम्ही गोंधळ घालता आणि तुमच्या दोघांतल्या स्पर्धेमुळे दानवे उभे राहतात. खाली बसा दोघं. नाही, त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या. भाषण पूर्ण होऊ द्या. दोघं खाली बसा. तुम्ही दोघं खाली बसा. भाषण पूर्ण झालेलं नाहीये. परब साहेब ही तुमची पद्धत बरोबर नाही. पद्धत बरोबर नाही. तुम्ही इतरांना नियम शिकवता आणि स्वतः असं वागतात. अहो त्यांनी उत्तर काय द्यायचं? त्यांचं उत्तर पूर्ण झालंय का? त्यांचं उत्तर पूर्ण झालेलं नाहीये. नाही तुम्हाला सहन होत नाही सांगा. त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या ना, त्याच्यानंतर बोला ना तुम्ही. त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या. खाली बसा. उत्तर पूर्ण जाईपर्यंत तुमची
हे बघा परब साहेब, तुमची उत्तरं परत मिळाल्याशिवाय गोंगाट करायचं आहे का ऐकायचं नाहीये हे बरोबर नाहीये तुमचं. उपमुख्यमंत्र्यांचं भाषण पूर्णच झालं नाही अजून, त्याच्या आधीच तुम्ही आरडाओरडा करता, ही कुठली पद्धत आहे? बरोबर नाहीये. नाही 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 उपमुख्यमंत्र्यांमध्ये तुम्ही भाषण सुरू करा. हे असं नाही चालणार, असं चालणार नाही. हम करे सो कायदा इथे तुमच्या घरामधली बैठक चालली नाहीये. खाली बसा, बसा खाली बस. मी आता तुम्हाला अहो 10 वेळा गोड बोलून सांगितलं तरी तुम्ही खेकसल्यासारखे बोलताय. आणि दानवे साहेब तुम्ही पण समजून घ्या, त्यांचं भाषण पूर्ण झालंय का? त्यांचं भाषण पूर्ण होण्याच्या आधीच तुम्ही आक्षेप करता काय हो? काही जण वेगवेगळ्या पद्धतीने कशी राजकीय भाषण करत होते त्याच्यावरती आपण त्यांचं भाषण पूर्ण होई पण वाट पाहिली पाहिजे. त्याच्या आधीच तुम्ही सगळे सुरू करताय. नाही, त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या ना. त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या, त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या. त्याच्याशिवाय तुम्ही असा दंगा करायचा नाही. राईट टू रिप्लाय नंतर आधी त्यांचं भाषण पूर्ण होऊ द्या. तुम्ही भाषण न ऐकता शेरेबाजी करताय, ते बरोबर नाहीये. आणि दानवे साहेब तुम्ही त्यांच्या मागे वाहून जाऊ नका, खाली बसा प्लीज. नाही, उपमुख्यमंत्री महोदय भाषण करा. आपण तुम्ही उपमुख्यमंत्री महोदय भाषण करतायत. परब साहेब दादागिरी चालली आहे तुमची, सभागृहात दादागिरी चालली आहे. नियम तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही परत परत बोलताय. खाली बसा, खाली बसा. परब साहेब सहन होत नाहीये, मातोश्रीला दाखवण्यासाठी सगळं करताय. खाली बसा, चला बसा बसा, खाली बसा. खाली बसा. सभापती महोदया, परब साहेब एवढं मनाला लावून घेऊ नका. ऐका ऐका, नाही नाही ऐका ऐका, याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या लोकांनी सरकारच्या 2.5 वर्षाच्या कारभारावर टीका केलेली आहे. आता मला काय केलं ते सांगायला नको. आणि टीका केली, म्हणाले काहीच केलं नाही. हे अभिभाषण चुकीचं आहे. या अभिभाषणाचा आणि सरकारच्या कामाचा काही अर्थोनार्थी संबंध नाही, असं नाही. आणि म्हणून परब साहेब सोबत नाहीये. आणि म्हणून त्याचं उत्तर गुलाबराव पाटील साहेब, पाटील साहेब त्यांना, पाटील साहेब आणि सत्ताधारी पक्षाचे सदस्य लक्षात ठेवा. पाटील साहेब, पाटील साहेब आणि सत्ताधारी पक्षाचे सदस्य लक्षात ठेवा. त्यांना साहेबांचं भाषण डिस्टर्ब करायचंय, त्यांना साहेबांचं भाषण डिस्टर्ब करायचंय. त्यांना असं वाटतं की त्यांचे, तुम्ही खाली बसा, खाली बसा, खाली बसा. हे पहा, मी असं वाचलं की एक नेते म्हणाले की छगन भुजबळ एकटे असताना सभागृह डोक्यावर घेत होते म्हणून त्यांचा अयशस्वी प्रयत्न चाललाय. तुम्ही पेशन्स ठेवा. आणि म्हणून पेशन्स ठेवा. आपण तुम्हाला जनतेने मॅन्डेट दिलेलं आहे. आता काय त्यांच्याकडे काय नाही आहे. त्यामुळे एकच आहे सभापती महोदया, भाषण ऐकायचं पेशन्स एकच मी सांगतो की ज्या सदस्यांनी 2.5 वर्षाचं काम, एवढं आम्ही मरमर काम केलं, एवढं प्रकल्प आम्ही राबवले, कल्याणकारी योजना आम्ही राबवल्या, जनतेच्या मनामध्ये आमचं सरकार गेलं म्हणून आम्हाला एवढं मतदान झालं. आता तुम्ही ते मान्य करायच्या ऐवजी 2.5 वर्षात, नाही नाही, अरे बाबा, अरे 2.5 जायचंय का? आणि म्हणून हे बघा, 2.5 गुलाबराव खाली बसा. नाही सामंत उपमुख्यमंत्री बोलते. हे पहा, उपमुख्यमंत्री बोलतायत, तुम्ही खाली बसा. तुम्ही हे बोलणं बरोबर नाही आहे. तुम्ही हे बोलणं बरोबर नाही. खाली बसा. तुम्ही खाली बसा. सगळे विरोधी पक्ष सत्ताधारी सगळ्यांनी खाली बसा. तुम्ही खाली बसा. आणि म्हणून तुम्ही खाली बसा, सगळे खाली बसा. तुम्ही खाली बसा. ही कुठली पद्धत झाली? हे अंबादास बस ना. तुम्ही खाली बसा. तुम्ही बोलत राहा. यांचे या बाजूचे बाईक बंद असतं काय. खाली बस. महाजन साहेब खाली बसा. चला, सत्ताधारी पक्ष खाली बसा. विरोधी दानवे साहेब, तुम्हाला पण कल्पना आहे ना की भाषण पूर्ण होण्याच्या आधी याच्यामध्ये असा आरडाओरडा करणं आणि तुम्ही म्हणाल त्याच क्रमाने त्यांनी भाषण केलं पाहिजे, ही कसली पद्धत आहे बोलायची? बोला. सभापती महोदया, राज्यपालांचं अभिभाषण जर यांनी पूर्ण वाचलं असेल तर त्यामध्ये देखील माझ्या सरकारने काय काय केलं हेही म्हटलेलं आहे. आणि काय केलंय त्याची टिंगल या लोकांनी उडवली. मग आपण ह्याच्यामध्ये आम्ही काय केलंय ते बोलायला नको.
रेकॉर्डवर यायला नको. आणि म्हणून तुम्ही सत्य ऐकायची सवय ठेवा, एवढंच मी सांगतो. आम्ही खोटं बोलणार नाही. आम्ही खोटं बोललो असतो तर जनतेने उचलून फेकून दिलं असतं आम्हाला. आणि म्हणून जे खरं बोललो, खरं काम केलं, म्हणून तुम्ही जे विधानसभेचं मंत्रिमंडळ बनवलं होतं, हॉटेल बुक केले होते, ते तुम्हाला रद्द करावी लागली. तुम्ही तर त्यामुळे ऐकायला शिका, खरं ऐकायला शिका. जास्त लक्ष देऊ नका. त्यांना उत्तर पाहिजे ती द्या. भूक लागली आहे का? आणि किती ओरडतायत. आपण जेवण लंच ब्रेक घेणार आहे आता. शांत राहता. आणि खरं म्हणजे ते आता काय जे मी बोलतोय ते खरं तुम्ही त्यांच्याकडे बघून बोलू नका. तुम्ही माझ्याकडे बघून बोला, कारण त्यांच्याकडे बघून बोला की त्याला अस्वस्थ आणि बघा, कारण काही गोष्टी नियम 58 सभापती महोदया आले का? मी म्हटलं अंबादासकडे बघून बोला, हेमंतकडे बघून सभापती बोला. महोदया, नियम 58 मध्ये स्पष्टपणे नमूद आहे. राज्यपालांचे जे अभिभाषणात ज्याचा उल्लेख आहे त्याचा आपण त्याच्यावर बोलू शकतो. आता बघा, परिच्छेद 12 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना उल्लेख आहे त्यांचा. आता लाडक्या बहिणीबद्दल बोलू नको का? ते तर विरोध केला या लोकांनी, कोर्टात गेले आणि बंद करा म्हणाले. आता तुम्ही परत जखमांवरची साल्टी काढताय. पुढे चला पुढच्या मुद्द्यावर. खरं आहे ना. तुम्ही कसं आहे, मी बघा सभापती महोदया, तुम्ही मला सांगा, हे विरोधी पक्ष पण सगळे जे आहेत, हा एकनाथ शिंदे 2.5 वर्ष पायाला भिंगरी लावून फिरून काम केलं की नाही? चला आपल्या मनाला विचारा. चला अंबादास बोला. नको बोला. तुम्ही छातीवर आटवून तुम्हाला मी छातीवर आटवून खाली असं अरे ठीक आहे. बघा शशिकांत शिंदेजी, तुम्हाला मी सांगतो, मी आपल्याला सांगतो, मी परत एकदा सांगतो, हा एकनाथ शिंदे मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हे बघणार आहे. मी खोटं महाजन साहेब खाली बस. अरे बाबा, आणि हे बघा, तुम्ही पूर्ण करा बस. शिंदे साहेब, परब साहेब खाली बस. शशिकांत शिंदे खाली बसा. चला खाली बसा. परब साहेब सारखं. अनिल परब खाली बसा. अनिल परब खाली बसा. बर बसा. बरं, ही चौकट छापा. काय तुमचा आखाडा चाललाय? बसा खाली बसा. हा बघा, नाही ते परब साहेब जरा वेगळा मुद्दा. परब साहेब तुमचा जो मुद्दा आहे ना, परब साहेब तुमचा मुद्दा सहानुभूतीने मी विचार करते. सभापती महोदया, शिंदे साहेब बोला. चला. अरे बाबा, ऐका. तुम्हाला आता कळलं, आम्ही त्याला ओळखतो. ऐका, जेव्हा 2.5 वर्षापूर्वी देवेंद्रजींनी मला मुख्यमंत्री असताना ते उपमुख्यमंत्री झाले आणि मला मुख्यमंत्री केलं. अरे यावेळेस माझी बारी होती. तुम्ही त्यांच्याकडे मी बनवलं. बोला, तुम्ही बना, मी उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि हे मला कळतंय. आम्ही टीम म्हणून काम केलं. अरे शंभूराज आणि माझ्या सभापती महोदया, मैफल चालू बसा. सांगतो आम्ही बाळासाहेबांची काय शिकवण होती? अरे बाबा, आपल्याला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळणार आहे हे बघ. आणि म्हणून या ठिकाणी मी ही भूमिका घेतली. आणि सभापती महोदया,
ते किती काय बोलले असते तरी ते पुतना मावशीचं प्रेम आहे ते बरोबर बरोबर बरं बरं बरं. अरे बाबा ऐका 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 आमची हे बाप प्रेमाविषयी जाहीर चर्चा करायची नसते. हे बघा शांताराम, याच्यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो पुन्हा एकदा. ए बाबा तुम्ही मला संरक्षण द्या ताई. संरक्षण याच्यामध्ये एकच आहे, आम्ही टीम म्हणून काम केलं, आम्ही टीम म्हणून काम केलं आणि टीम म्हणून या ठिकाणी निवडणुका लढवल्या. मुख्यमंत्री मी असल्यामुळे आता माझ्या नेतृत्वाखालीच झाले, दोन्ही माझे सहकारी होते. आणि अरे बाबा ते मला आणि म्हणून पदापेक्षा कुठल्याही पदापेक्षा मी आपल्याला सांगतो सभापती महोदया, कुठल्याही पदापेक्षा या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मी झालो, हे पद माझ्यात सगळ्यात मोठं आहे. हे पद सगळ्यात मोठं आहे माझ्यासाठी. आणि त्यामुळे आता उत्तरदायित्व आमचं वाढलंय, जबाबदारी वाढलेली आहे. आणि म्हणून आम्ही लाडक्या बहिणींना निवडणुकीमध्ये नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागेल, ऑक्टोबरमध्ये लागली ना, ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागेल. आणि पुन्हा विरोधी पक्ष, तुम्ही लोक बोलत नाही, तुमचं कोणावर वैयक्तिक घेऊ नका व्यक्तिशा, निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये ही योजना बंद करा म्हणून निवडणूक आयोगाकडे तक्रार करतील आणि त्याचा असा बबरा करतील की ही योजना बंद झाली. म्हणून आम्ही सभापती महोदय ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे देऊन टाकले. म्हणजे 5 इन्स्टॉलमेंट या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले. आणि आताच्या पण पुरवणी मागण्यामध्ये डिसेंबरच्या साठी 1400 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार नाही. माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत. हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे ना, शब्द आहे. आणि म्हणून लाडकी बहीण या ठिकाणी लाडक्या बहिणींनी देखील सावत्र भावानं बरोबर ओळखलं आणि देणारे कोण, थापा मारणारे कोण हे ओळखलं. आणि या निवडणुकीमध्ये वन साइड त्यांनी महायुतीच्या पदरामध्ये मतांचा वर्षाव केला. आणि म्हणून तुम्ही शशिकांतजी तुम्ही लाडक्या बहिणींच्या बाबतीत बोलले, लाडक्या बहिणींनी घाबरून मतं घेतली त्यांची. घाबरून मतदान कोण करत नाही, आतमध्ये जातो तेव्हा तो एकटाच असतो, त्याचाच अधिकार असतो. आम्ही लाडक्या बहिणींना प्रेमाने जिंकलेला आहे आणि प्रेमाने त्यांनी मतदान केलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून विरोधकांना देखील खोडे घालणाऱ्यांना जोडे दाखवून मतदान आम्हाला केलं. नाव घ्या म्हणजे तिकडे नाही बोलत मी, त्याचं नाव घ्या म्हणजे शांत राहतील. तुम्ही उल्लेख केला, त्याचं उत्तर दिलं की मग त्यांना बरोबर उल्लेख केला ना मी. आणि म्हणून उत्तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही देखील सुरू केली, त्याचाही उल्लेख आहे. 89 लाख कुटुंबांना वर्षातून 3 सिलेंडर मिळणार मोफत. कधी मिळाले होते, कोणी दिले होते, कधी कुठली योजना होती? या योजना आम्ही केल्या. मुख्यमंत्री लेक लाडकी योजना केली, 34,000 लाडक्या लेकींना त्याचा फायदा झाला. 3.5 लाखापेक्षा जास्त मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतला. सभापती महोदया, म्हणजे जसं आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी महिलांना आत्मसन्मान आत्मनिर्भर करण्याचा विडा उचलला, तिथे जनधन योजना, उज्ज्वला योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ, ड्रोन दीदी, लखपती दीदी अशा योजना केल्या केंद्राने. तशाच योजना देखील आम्ही महिला बचत गट सक्षम केले आणि महिलांना आत्मनिर्भर करण्यावर भर दिला. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या
भगिनी देखील लखपती झाल्या पाहिजे हे धोरण आम्ही ठेवलं आणि म्हणून एवढा मोठा विजय आम्हाला मिळालेला आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना मगाशी कोणीतरी सांगितलं, मला वाटतं युवा प्रशिक्षण योजनेच्या बाबतीमध्ये आपला तांबे आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही 1.5 लाख लाडक्या भावांना त्याचा फायदा झाला. आज राज्यात 1.5 कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आणि 123 कोटींचं अनुदान वाटप केलं. नुसते योजना नाही केल्या, योजना केल्या नाही तर त्याची अंमलबजावणी केली आणि म्हणून त्याचा ज्येष्ठ 4.25 लाख ज्येष्ठांना त्याचा लाभ झाला. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना त्याची खिल्ली उडवली. भले काय फक्त योजनांची वर्षाव चालू आहे, बाता मारतात. या ठिकाणी आतापर्यंत मला माहित नव्हतं, मला सांगितलं गेलं की कोल्हापूर मधून एक ट्रेन जाणार आहे अयोध्येला, तिथं VC वरून उद्घाटन करायचं आहे इलेक्शन पूर्वी. आणि अशा योजना ज्या केलेल्या त्याची अंमलबजावणी झाली. विशेष रेल्वेने छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, इतर 9 शहरातून तीर्थयात्रा सुरू झाली आणि 6,000पेक्षा जास्त ज्येष्ठांनी याचा लाभ घेतला. एसटी मध्ये नागरिकांना देखील प्रवास आम्ही मोफत केला. खेड्यापाड्यातले लाखो लोक याचा फायदा घेऊ लागले. 7 लाख नवीन बचत गट स्थापना करून त्याचा रिव्हॉल्विंग फंड 15,000 होता. सभापती महोदया तो 30,000 आपण केला. 1.25 लाख सेल्फ हेल्प ग्रुपची स्थापना केली. 12,80,000 महिला त्याच्यामध्ये आहेत. या योजना ज्या केलेल्या आहेत, जे तुम्ही म्हणालात की काय केलं सरकारने, फक्त तोंडाला पानं पुसली, एवढ्या योजना आम्ही राज्यात 13,11,000 महिला लखपती दिदी झाल्यात. त्यांची संख्या 50 लाखावर न्यायची आहे. हे टार्गेट आमचं आहे, हे टार्गेट पुढचं आहे आणि म्हणून ते आम्ही नक्की अचीव करणार. लाडक्या बहिणींना सक्षम करणारे असे असंख्य निर्णय आम्ही घेतले आणि म्हणूनच या निवडणुकीतला विजय हा आमच्या लाडक्या बहिणींचा विजय आहे असं मी मुद्दाम नम्रपणे या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून बहिणींना आणखी सक्षम करण्याचा निर्णय जो आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार घेईल याची गॅरंटी मी देतो, याची खात्री मी देतो. आणि म्हणून बहिणीप्रमाणे सरकार बळीराजाचं आहे. शेतकरी हा तर अन्नदाता आहे, शेतकरी आपला मायबाप आहे आणि त्यांना देखील समर्थ करण्याचा, सक्षम करण्याचा अजेंडा या सरकारचा आहे. गेली 2.5 वर्ष आम्ही शेतकऱ्यांच्या मागे पूर्णपणे ताकदीने उभे राहिलो. मुख्यमंत्री बळीराजा संजीवनी योजनेतून जवळपास 45 लाख शेतकऱ्यांना 7,781 कोटी रुपये माफ केले. 7.5 3 हॉर्स पॉवर, 4 HP, 5 HP, 7.5 HP पर्यंत झिरो बिल. आता झिरो बिल गेले लोकांना पोचले आणि म्हणून अंबादासजी संभाजीनगरला पण पोचले 0 बिल. आणि त्यामुळे या ठिकाणी सरकारने केलेलं कामाचं याचं फलित आहे. आणि म्हणून कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये आपण अर्थसहाय्य दिलं. काही लोक म्हणाले काही पैसे दिले नाही, 2 हेक्टर पर्यंत आपण 5-5 हजार रुपये दिले. आणि हेही देखील शेतकऱ्यांच्या त्यांना काही मदतीचा हात मिळावा म्हणून शेतीपूरक व्यवसायासाठी आपण प्रोत्साहन दिलं शेतकऱ्यांना. विदर्भ आणि मराठवाड्यात 19 जिल्ह्यात दुग्ध विकासाला प्रोत्साहन देणारा प्रकल्प उभारण्याचा निर्णय आम्ही घेतला. दूध उत्पादकांना लिटर मागे 7 रुपयांचं अनुदान देऊन हा व्यवसाय जगवला. हे देखील आपण केलेलं आहे. आज मला सांगायला आनंद वाटतो की गेल्या 2.5 वर्षात सुमारे 45,000 कोटींपेक्षा जास्त निधी शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी आपण दिला आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आकडेवारी काढून बघा, कृषी विभागाची आतापर्यंतच्या आकडेवारीमध्ये 45,000 कोटी 2.5 वर्षात तुम्हाला कधीच दिसणार नाही. आणि मग ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी कृषी, सहकार, पणन, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, अन्न नागरी पुरवठा अशा सगळ्या विभागाच्या योजना आम्ही शेतकऱ्यांसाठी केल्या. शेतकऱ्यांना 16,000 कोटीपेक्षा जास्त नुकसान भरपाई आम्ही दिली. 1 रुपयात पीक विमा देणारं कुठलं सरकार आहे? 1 रुपयात पीक विमा योजना देणारं हे आपलं महाराष्ट्र सरकार आहे. त्याचबरोबर 12,000 रुपये त्यांना वर्षाला मिळतात. 6,000 रुपये प्रधानमंत्री देतात. कुठल्या सरकारने 6,000 रुपये आपले टाकले? आपल्या सरकारने 6,000 रुपये आणखी टाकले. 12,000 रुपये त्यांना वर्षाला शेतकऱ्यांना मिळू लागले. आणि म्हणून याचबरोबर काजू, संत्री, हळद अशा उत्पादनांवर
प्रक्रिया केंद्र आपण सुरू केली. विविध शेतमालांच्या मूल्य साखळ्या विकसित करून शेतकऱ्याला आम्ही मजबूत करतोय, शेतकऱ्याला सक्षम करतोय. शेतकऱ्याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. शेतकऱ्याला मागेल त्याला शेततळ, मागेल त्याला सोलर पंप, ही योजना आपण सुरू केलेली आहे. दिवसा वीज देण्याचा प्रयत्न देखील आपल्या सरकारचा आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला कधी वाऱ्यावर सोडलं नाही, तोंडाला पानं पुसली नाहीत. बळीराजाच्या प्रगतीसाठी हे सरकार कटिबद्ध होतं आणि आताही पुढे पण कटिबद्ध राहील. आणि त्याचबरोबर जिथे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये आत्महत्या होणं हे दुर्दैवी आहे, हे मनाला वेदना देणार आहे, दुःख देणार आहे. आणि म्हणून त्या जिल्ह्यामध्ये सिंचन क्षमता निर्माण करण्याचं काम आम्ही करतोय. वैनगंगा, नळगंगा, नारपार, गिरणा, दमनगंगा, वैतरणा, गोदावरी, दमनगंगा, एकदरे, गोदावरी अशा 3 महत्वाच्या नदी जोड योजनांना आपण गती देऊन महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करतोय. अरे मराठवाडा वॉटर ग्रीड जे मगाशी मी म्हणालो ते आपण 2014ला सुरू केलं आणि 2019ला दुर्दैवाने बंद पाडलं. आणि म्हणून ते देखील आम्ही पुन्हा सुरू करतोय. आणि वैनगंगा, नळगंगा नदी जोड प्रकल्पासाठी 88,000 कोटीच्या खर्चाला मान्यता देण्यात आलेली आहे. 88,000 कोटी. आणि त्यामध्ये 4 लाख हेक्टर क्षेत्राचं सिंचन होणार आहे. आणि म्हणून ही जमीन सिंचनाखाली येणार आहे. मला सांगा की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये किती सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली 2.5 वर्षामध्ये? फक्त 2. खोटं नाही बोलायचं आपण, 2. आणि आपल्या महायुती सरकारमध्ये 129 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचं काम महायुती सरकारने केलं. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून यामध्ये देखील 25 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड ते सांगितलं मगाशी तुम्हाला. आणि म्हणून मराठवाड्याची दुष्काळवाडा ही ओळख जी आहे ही पुसून टाकण्याचं काम महायुती सरकार या पुढच्या काळामध्ये केल्याशिवाय राहणार नाही. हे आमचं टार्गेट आहे. आणि म्हणून राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन कशी होणार? जसं देशाची $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे. देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी करतायत. आणि म्हणून आपला सहभाग $1 ट्रिलियन आपला आहे. परंतु नीती आयोगाने त्यांच्या अहवालामध्ये सांगितलं 1 ट्रिलियन तुम्ही महाराष्ट्राचा विचार करताय, पण $1.5 ट्रिलियन फक्त मुंबई MMR मध्ये पोटेन्शियल आहे. मुंबई MMR मध्ये तेवढं पोटेन्शियल आहे. आणि म्हणून हे महाराष्ट्रामध्ये जे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे आपलं पोटेन्शियल आहे, जी कनेक्टिव्हिटी आहे, या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्र आज इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेला आहे. लोक इकडे उद्योग घेऊन येऊ लागलेत. आणि म्हणून ही राज्याची जी अर्थव्यवस्था आहे $1 ट्रिलियन करण्याचं हे देखील आज काही लोक सांगत होते हे दिवा स्वप्न आहे. मला वाटतं अंबादासजी बोलले वाटतं $1 ट्रिलियन तुम्ही काहीतरी 1000 बिलियन काय बोलले, पण $1 ट्रिलियन हे दिवा स्वप्न नाही. तुम्हाला मी सांगतो ही वस्तुस्थिती आहे. $1.5 ट्रिलियन फक्त मुंबई MMR मध्ये आजची होऊ शकते. ही वस्तुस्थिती आहे. खोटं बोलून काय कुठं जाणार? आपण एक दुसऱ्याला समोरासमोर भेटायचं आहे. परंतु हा एकनाथ शिंदे कधी खोटं बोलत नाही. जे बोलतो ते करून दाखवतो. आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये ज्या योजना आम्ही बोललो त्या केल्या आणि त्या लोकांना मिळाल्या. शासन आपल्या दारीमध्ये लोक म्हणाले काय शासन आपल्या दारी, काय शासन आपल्या दारी. 5 कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला. बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. त्याप्रमाणे आम्ही लोकांच्या दारात गेलो आणि 5 कोटी लोकांना त्याचा फायदा मिळाला. आणि म्हणून ही बघा तुम्हाला सांगतो. आणि म्हणून या गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणुकीत प्रथम क्रमांकाचं राज्य झालेलं आहे. 2.5 वर्षात मागच्या कर्नाटक आणि गुजरात पुढे गेलं होतं. पुन्हा महायुतीच्या सरकारमध्ये पुन्हा आपण पहिल्या नंबरला आणलं. आणि म्हणून याचा अभिमान तुम्हालाही पाहिजे. शेवटी महाराष्ट्र आपलं राज्य आहे. सत्ताधारी असू दे, विरोधी पक्ष असू दे, पण शेवटी राज्य आपलं आहे आणि राज्य आपलं पुढे गेलं पाहिजे याची ही भावना प्रत्येकाची, तुमची असली पाहिजे, आमची असली पाहिजे. शेवटी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष देखील असला पाहिजे. विरोधी पक्षाने जिथं सरकार कुठे चुकेल, कुठे त्रुटी राहील, नक्की तुम्ही सूचना करा, नक्की तुम्ही त्याच्यावर आक्षेप घ्या. परंतु जे चांगलं काम जेव्हा सरकार करत असतं
तेव्हा आपण चांगल्याला चांगलं म्हणण्याची आपल्याला सवय असली पाहिजे, तेवढ्या मोठं मन असलं पाहिजे. आणि म्हणून आज मगाशी सांगितलं मी 52% गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात झाली आहे. रोजगार निर्मितीमध्ये देखील महाराष्ट्र नंबर 1 ला आहे. आज आपण 10 लाख नोकऱ्यांचं टार्गेट ठेवलं. आज जर्मनी सारख्या देशामध्ये देखील जे काही विविध सेक्टरमध्ये मनुष्यबळ पाहिजे त्यांच्याबरोबर आपल्या सरकारने MOU केलाय. 4 लाख लोकांचा MOU केलाय, त्यातले 10,000 लोक आता कामाला मागितलेले आहेत. त्यामुळे हे देखील आपल्याला सांगतो मी, नीती आयोगाचं मगाशी मी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून MMR क्षेत्राला जागतिक आर्थिक केंद्र बनवण्यासाठी आपण सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये आपले योगदान आवश्यक आहे. विरोधी पक्ष म्हणून आपल्यालाही वॉइस आहे, आपल्यालाही सजेशन करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून आदरणीय मोदीजींनी मुंबईला ग्लोबल फिनटेक कॅपिटल करण्याचा निर्धार केला आहे. आणि म्हणून या मुंबईला देखील, या महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. आणि म्हणून एक पॉवर हाऊस हे मुंबई झालं पाहिजे, महाराष्ट्र झालं पाहिजे, देशाला एक मार्गदर्शक ठरलं पाहिजे. महाराष्ट्र अशा प्रकारची भूमिका केंद्राने घेतली आहे. आणि म्हणून यामध्ये आपण जे पुढे जातोय याची माहिती मी या ठिकाणी देतोय. आम्ही मंत्रालयात बसून न काम करता राज्यभर फिरून जाऊ तिथं आमचं मंत्रालय, अशा भावनेतून आम्ही काम केलं. काल कोणीतरी म्हणालं, या ठिकाणी 2-3 मुख्यमंत्र्यांची नावं घेतली आणि म्हणाले एकनाथ शिंदे पण त्या ठिकाणी अर्जावर गाडीच्या बोनेटवर देखील सह्या करत होता. ही वस्तुस्थिती आहे. मी सांगतो, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये माझ्याकडे समोर अर्ज आल्या ताबडतोब पेन काढून मी सही केली. 416 कोटी रुपये दिले 2.5 वर्षात. आणि महाविकास आघाडीच्या काळात किती दिले ते तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून यामुळे जवळपास 70-80 हजार लोकांचे प्राण वाचले. आणि म्हणूनच आम्ही या अगोदरचं सरकार काय काम करत होतं तेही आपल्याला माहित आहे. आणि म्हणून या आमच्या काळामध्ये मंत्रालयात लोक यायला लागले, गर्दी वाढली, लोकांची कामं होऊ लागली. आणि वर्षा निवासस्थान जे शासकीय आहे त्याच्यावर गर्दी ओसंडून व्हावू लागली. सर्वसामान्यांसाठी दरवाजे कायम उघडे केले. आणि म्हणून या ठिकाणी विश्वास लागतो. गेल्यानंतर काम होईल हा विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण करायचं काम मोठं अवघड असतं. ते आम्ही केलं की इथे गेल्यानंतर आम्हाला न्याय मिळेल. आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी देखील आम्हाला साथ दिली. मुख्यमंत्री सचिवालयात सभापती महोदया 100% ई-ऑफिस प्रणाली आम्ही सुरू केली. शासन आपल्या दारी सरका मगाशी सांगितलं मी, त्याला शासन आपल्या दारी याला आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्कॉच पुरस्कार मिळाला आपल्या महाराष्ट्राला. शासन आपल्या दारी 5 कोटी लोकांना त्याचा लाभ मिळाल्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आमच्या काळात मिळाला. महायुती सरकारच्या गेल्या 2.5 वर्षात मिळाला. केंद्राला देखील धन्यवाद देतो. प्रधानमंत्री महोदयांचं देखील अभिनंदन करतो. आणि म्हणून या ठिकाणी जे आम्ही केलं ते मनापासून केलं. आणि म्हणून राज्यपाल महोदयांनी देखील त्याचा उल्लेख केलाय. सर्वसामान्य नागरिकांचं जीवनमान सुधारणं, दुर्बल महिला, युवा, शेतकरी, कामगार, वंचितांच्या कल्याणासाठी काम करणं हे आमचं धोरण होतं. ही आमची भूमिका होती. आणि आज महाराष्ट्रात 10 लाख कोटींची कामं, पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत, सगळीकडे कामं सुरू आहेत. कोस्टल सुरू झाला, MTHL सुरू झाला, समृद्धी महामार्ग सुरू झाला. या ठिकाणी पूर्णपणे पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये, रायगडमध्ये ज्या ठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत आणि या ठिकाणी पायाभूत सुविधा मुंबई, MMR, पुणे, नाशिक, नागपूर शहरात 450 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचं काम सुरू आहे. आणि म्हणून आज शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवेला देखील मंजुरी दिली आहे. पुणे रिंग रोड, तुम्ही म्हणालात पुढचं काय, पुढे बघा काय करतोय ते. पुणे रिंग रोड, अलिबाग विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर, त्याचबरोबर मुंबई सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता हे आम्ही करतोय. सभापती महोदय, या राज्यामधून कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर आता 20-20 तास लागतात, 25 तास लागतात. 6 ते 7 तास, 8 तासामध्ये कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात माणूस जाऊ शकतो. अशा प्रकारचं ऍक्सेस कंट्रोल ग्रीड आपण करतोय. आणि म्हणून 7,000 किलोमीटरचं
त्याचा DPR तयार आहे, त्याची पुढची प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत तुमचा 23,000 कुठं केले किलोमीटर रस्त्याची कामं तुम्ही मंजूर केलेली आहेत, ती आता सुरू होतील. मेट्रो 3 सुरू झाली. मेट्रो 3ला देखील ब्रेक टाकून ठेवला होता, तो काढलाच आम्ही. मेट्रो 3 सुरू झाला, 10 ते 15 लाख लोक प्रवास करतायत. मार्च एप्रिल पर्यंत मेट्रो 3 पूर्ण होईल, दुसरा टप्पा. त्यामध्ये जवळपास 25 लाख प्रवासी प्रवास करतील आणि लाखो लोकांना त्याचा फायदा होईल. रस्त्यावरची खाजगी वाहनं कमी होतील, मेट्रोचा प्रवास करतील, वाहतूक कोंडी कमी होईल, ट्रॅफिक बंद होईल, ट्रॅफिक कमी होईल आणि लोकांच्या जीवनामधले काही तास वाचतील. क्वालिटी टाइम त्यांना मिळेल ऑफिसमध्ये आणि घरच्या लोकांना देखील ते वेळ देऊ शकतील. आणि म्हणून या ठिकाणी अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई महानगरातले इतर पायाभूत सुविधा प्रकल्प देखील आपण वेग घेत आहेत. मुंबईमध्ये देखील आपल्याला माहित आहे, सांगण्याची गरज नाही, रस्ते दर पावसाळ्यामध्ये खड्डे पडायचे. आपलं सरकार आल्यानंतर 100% रस्ते कॉन्क्रीटचे झाले पाहिजे हा निर्णय घेणारं हे सरकार आहे आपलं. 2 टप्प्यामध्ये कामं सुरू झाली आणि खड्ड्यामुळे होणारा त्रास, प्रवास आणि होणारे अपघात, जाणारे जीव हे वाचतील. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही शासनाच्या माध्यमातून 1,62,000 रिक्त पदांची भरती सुरू केली. 85,000पेक्षा जास्त पदं भरली. आणि म्हणून इतर मागास गुणवंत विद्यार्थ्यांसाठी परदेशातील स्कॉलरशिपची देखील संख्या वाढवली. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला, मुंबईत केला, राज्यभर केलाय आणि त्याचा आणखी व्याप्ती आम्ही वाढवतोय. आरोग्यामध्ये देखील आमूलाग्र बदल घडवण्याचं काम आपण करतोय. राज्यातील विविध दुर्बल समाज घटकांना आम्ही शक्ती देतोय. असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्रात महामंडळ स्थापन केलेला आणि म्हणून आदिवासींचं जीवनमान उंचावण्यासाठी रोजगार, स्वयंरोजगार योजना, विविध समाज घटकांसाठी महामंडळ सुरू केली. सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ केली. आता इथं खडसे साहेब नाही आहेत, त्यांनी आदिवासींच्या बाबतीमध्ये मुद्दे उपस्थित केले होते. ते काय त्यांना आपण माहिती पाठवून देऊ का? लेखी पत्र देत आहेत आपल्याला, त्यांचे नावं आहेत ना. तर त्याच्या बाबतीमध्ये देखील आदिवासी समाजाच्या बाबतीत आपल्या सरकारने खूप मोठे निर्णय घेतले सभापती महोदया. तुमचं कार्यालय उत्तर द्या आणि म्हणून ते देखील त्यांना लेखी आपण पाठवू, काय काय केलंय आदिवासी समाजाच्या संदर्भामध्ये. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या बेजबाबदार कारभारामुळे महाराष्ट्र उद्योगामध्ये 2ऱ्या 3ऱ्या क्रमांकावर गेला होता. उदयजी काय बरोबर आहे. आणि म्हणून आव्हानात्मक परिस्थिती असताना आम्ही राज्याची आर्थिक जी परिस्थिती आहे, अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचं काम केलंय. गुंतवणूकदार असोत, उद्योजक किंवा सर्वसामान्य लोक असोत, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे आम्ही यशस्वीपणे केलंय याचा देखील अभिमान आहे. आणि हे केलंय त्याला खूप कष्ट घ्यायला लागले, त्याला एफर्ट्स घ्यायला लागले, त्याला सगळं नियोजन करावं लागलं, परंतु ते आम्ही केलं आणि त्याचं फलित आज आपण पाहतोय की जनता जनार्दन जे आहे त्यांना याचा लाभ होतोय. आणि म्हणून आज देशाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा 14% आहे. जगभरातल्या उद्योग आणि गुंतवणूकदारांनी गेल्या 2 वर्षात 5 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार केलेले आहेत. मला वाटतं 70% त्याचं एक्झिक्युशन सुरू आहे. जमिनी देणं आणि त्याप्रमाणे त्यांना परवानगी देणं हे पहिल्यांदा झालेलं आहे. विदेशी पर्यटकांची पसंती देखील महाराष्ट्राला वाढली आहे. महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण आम्ही आखलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी या धोरणामुळे राज्यात सुमारे 5 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. पुढे काय होणार आहे तेही मी सांगतोय. आणि म्हणून हे रोजगार उपलब्ध होतील. यातून सुमारे 30,573 कोटी रुपये सरकारला महसूल मिळेल. छत्रपती संभाजी नगरमध्ये टोयोटा किर्लोस्कर आलाय ना, 20,000 कोटींची गुंतवणूक करून हायब्रिड कार्स प्रोजेक्ट सुरू होतोय. बिडकीने येथे नवीन औद्योगिक परिसर सुरू झालाय. इथे सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट सुरू होतोय. विदर्भात सुरजागड मगाशी सांगितलं 22,000 कोटींचा. कोण जात होतं गडचिरोलीमध्ये? कोण विचारत होते? कुठला उद्योजक जात नव्हता. परंतु तिथं सगळ्या सुविधा दिल्या, त्यामुळे तिथं आता सुरजागड सुरू झाला. आता नवीन 22,000 कोटींचा प्रकल्प तिथे स्टील इंडस्ट्री येते. ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील प्रकल्प सुरू होतोय. ग्रीन हायड्रोजन मध्ये गुंतवणूक करणार सभापती महोदया महाराष्ट्र पहिलं राज्य आहे. आता सुरुवात होती आहे.
IT धोरण, वस्त्रोद्योग धोरणामुळे झपाट्याने विकास होतोय. मुंबई, पुणे, नागपूर नाही तर मागास जिल्ह्यांच्या प्रगतीकडे देखील सरकार हे लक्ष देत आहे. तळागाळातल्या व्यक्तीचं उत्पन्न वाढावं, त्याचा सामाजिक स्तर उंचवावा, यासाठी देखील आपण आज प्रयत्न करतोय. त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समाधान निर्माण करण्याचं महत्व आहे आणि म्हणून आम्ही गेली 2.5 वर्ष ते काम करतोय आणि यापुढे देखील ही गतीने हे काम सुरू राहणार आहे. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देशाला महासत्ता करण्याचा रोडमॅप आखलेला आहे. या दिशेनेच महाराष्ट्र देखील या सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावरचं राज्य आपल्याला करायचं आहे आणि म्हणून विकसित भारताला, विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड देण्याचं काम करायचं आणि यासाठी मेहनत करायची आहे. आणि म्हणून पंतप्रधान महोदयांबरोबर या ठिकाणी सहकार क्षेत्रात, मी सांगतो सहकार क्षेत्रामध्ये जेव्हा अडचणीत सहकार विभाग आला होता, हे आपले ऊस कारखाने, साखर कारखाने, 10,000 कोटी रुपये इन्कम टॅक्स माफ करण्याचं काम केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्र्यांनी केला. महाराष्ट्रासाठी कायद्यामध्ये बदल केला आणि आपल्या या साखर कारखान्यांना, म्हणजे शेतकरी जे ऊस टाकतात ते मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यांना वाचवण्याचं काम केलेलं आहे. नाहीतर ते शेतकऱ्यांना भरायला लागले असते. आणि म्हणून हे जे काही केंद्र आणि राज्य सरकार जे आहे, हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार डबल इंजिनचे सरकार या ठिकाणी गेल्या 2.5 वर्षात काम केलं, पुढेही करणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी जो वेग आहे तो वेग असाच राहणार आणि म्हणून सहकारातून समृद्धी हा मंत्र आम्हाला यशस्वी करायचा आहे. आणि म्हणूनच सभापती महोदया, या ठिकाणी देवेंद्रजी असतील मुख्यमंत्री, अजितदादा, मी स्वतः, आम्ही तिघही आता पण हातात हात घालून, खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणार आहोत. जसं ते माझ्या मागे उभे राहिले तसं मी देखील त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहणार आहे. आणि म्हणून आम्हाला एकच आहे, महाराष्ट्राला नंबर 1 ठेवून महाराष्ट्र देशामध्ये सर्वच आघाड्यांवर नंबर 1चं राज्य करणं हेच आमचं स्वप्न आहे. आणि म्हणून आज त्याचे परिणाम जे आहेत, या परिणाम पुढच्या आगामी काळामध्ये आपल्याला दिसतील. कारण आमचं एकत्रित मिशन जे आहे एकच आहे की मिशन समृद्ध महाराष्ट्र. मिशन समृद्ध महाराष्ट्र हे आमचं मिशन आहे आणि आमचं एकच मिशन आहे, विकासासाठी ऑन द स्पॉट डिसिजन देतो. आम्ही थांबत नाही. हे सगळे मंत्री आहेत, त्यांना माहित आहे, गेल्या मंत्रिमंडळामध्ये निर्णय घ्यायचा म्हणजे घ्यायचा, निर्णय घेतला, अंमलबजावणी झाली, अधिकाऱ्यांना सांगितलं, सरकार म्हणून आम्हाला करायचं आहे, राबवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी एवढ्या योजना आम्ही सुरू केल्या आणि त्या सुरू झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली नवा आधुनिक महाराष्ट्र घडवण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. निवडणुकीच्या वचननाम्यातील आश्वासनं आम्ही पूर्ण करूच, कारण आमचं सरकार, सभापती महोदया, हे प्रिंटिंग मिस्टेकचं सरकार नाही, हे प्रत्यक्ष काम करणारं सरकार आहे. आणि म्हणून लाडक्या बहिणींची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत आणि बहिणींची ओवाळणी नियमित मिळणार, ती वाढत राहणार, कमी होणार नाही शिक्षकांची. आणि कुठली योजना बंद होणार नाही, नव्या योजना सुरू होतील. 2.5 वर्ष प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचा कायापालट करून दाखवलेला आहे. आता तर जनतेने भरभक्कम असं मॅन्डेट दिलेलं आहे, जनतेचे आशीर्वाद आहेत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी, प्रगतीसाठी अनुकूल काळ स्पष्ट दिसतोय आणि आम्ही दुप्पट नाही, तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकास मार्गावर नेऊ. महाराष्ट्र आता थांबणार नाही. आता जनतेने आता आम्हाला भरभरून दिले, जनतेने केले काम भारी. आता आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून जाता जाता आपल्याला एवढंच सांगतो की बुलंद मला काय बुलंद होते इरादे अगर तो मुश्किलें आसान हो जाती है, टूट जाती है सब चट्टाने और राहें बनती जाती है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
तर हे पहा, याच्यावर काही राईट टू रिप्लाय नाही आहे. हां, तर पण तरी माझी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की ज्या सभासदांनी जे काही मुद्दे मांडले होते तर आपल्या कार्यालयाला त्याचं आपण जे काही लेखी उत्तर दिलेलं आहे त्याचं पत्र स्वरूपाने पाठवा, जेणेकरून त्यांच्याकडे रेकॉर्डला राहील. पाठवा. कारण काय, काही लोक नाही आहेत, काहींचा उल्लेख सगळ्यांचाच होतो असं नाही आहे. नोट्स तर घेत होते, कंटिन्युअस शंभूराजे देसाई होते, तुमचं कार्यालय होतं, सगळेजण होते. तर आता माझं एक छोटं सायटेशन वाचून मग हो. आता प्रश्न असा आहे की माननीय राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरता जमलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो.